आता वार फिरलंय आणि सर्वांचं इथं जिरलंय. कारण की काय जिरलंय तर मित्रांनो लक्षात घ्या, की बऱ्याच शिक्षकांचा विषय काय झालाय, की पेपर जे आहेत लॉक झालेले आहेत आणि आता नेमकं धाकधूक लागली आहे, की आपल्या शाळेत कुठल्या शाळेत नाव येईल किंवा वेटिंग लिस्टमध्ये किंवा अंतिम यादीमध्ये आपलं नाव येईल का? तर तर नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश डोके स्वागत करतो तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर मित्रांनो आपल्याला बघायचं आहे, की शिक्षक भरती आता आपल्याला माहिती आहे, की अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि पेपर्स जे दिलेले होते ते 16 तारखेपर्यंत मुदत वाढवली होती आणि या 16 तारखेपर्यंत मुदत वाढवल्यामुळे बऱ्याच शिक्षकांनी आपले भविष्य जे आहे ते लॉक केलेलं आहे आणि हे लॉक केल्यामुळे काय झालंय, की आता बदलायला पण देखील येत नाही आणि जर काय खालवड झाला असेल किंवा आता विषय काय झालाय, की बऱ्याच जणांनी काय केलंय, की आता पेपर्स लॉक केलेत आणि परत काय म्हणतात, की आता शाळा बदलायच्या होत्या आम्हाला किंवा खालवड झालेला आहे किंवा ही शाळा आधी द्यायची होती किंवा ती शाळा आधी द्यायची होती, ह्या जिल्हा आधी द्यायचा होता. मित्रांनो, जेव्हा तुम्ही पेपर्स लॉक करा तुम्हाला मुदत दिली होती, तेव्हा तुम्ही जर विचारपूर्वक जर पेपर्स लॉक केले असतील, तर तुम्ही 100% ह्याच्यामध्ये यशस्वी व्हाल. कारण की आपल्याला माहिती आहे, की राज्य सरकारने एवढ्या मोठ्या प्रमाणात शिक्षक भरती काढलेली आहे आणि शिक्षक भरती कशावरून घेतली जाते, तर TAIT ही टेट परीक्षा जेव्हा तुम्ही 2025 मध्ये दिली होती, ही टेट परीक्षेवर तुमचं जे मार्क पडले होते, ज्या विद्यार्थ्यांना मार्क म्हणजे 110, कोणाला 112, कोणाला 118, कोणाला 120, कोणाला 130, कोणाला 135, कोणाला 109, 80, 70, 50. तर मित्रांनो अशा प्रकारे मार्क विद्यार्थ्यांना पडलेले आहेत. आता विषय असा आहे, की आता ही जर मार्काची तुम्ही बघितलं तर असा विषय आहे, की मार्कावर काही नाही मित्रांनो. आपल्याला माहिती आहे, की टेट परीक्षा जर दिली होती तेव्हा तुमची समजा तुम्ही आता बी-एड असाल, तर बी-एडवरनं तुम्ही फॉर्म भरला असेल. तर बी-एडवरनं कशाला फॉर्म भरला असेल, तर 9 ते 10ला भरला असेल समजा. त्याचं टी-ई-टी ही परीक्षा लागत नाही 9 ते 10वी साठी. बी-एडसाठी टी-ई-टी ही परीक्षा लागत नाही मित्रांनो. जेव्हा तुम्ही 6 ते 8 साठी जर फॉर्म भरला असेल, 6 ते 8 तर तुम्हाला टी-ई-टी परीक्षा लागते 100%. कारण की 6वी ते 8वी साठी जर तुम्ही फॉर्म भरला असेल आणि जर तिथं लॉक केलं तर तुम्हाला टी-ई-टी परीक्षेचं परत प्रमाणपत्र तिथं अपलोड करणे गरजेचं आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना टी-ई-टी परीक्षा देता आली नव्हती किंवा दिली नाही ते ह्यातनं बाहेर पडलेले आहेत. म्हणजे शिक्षक भरतीतून ते सध्या बाहेर आहेत. आता आपल्याला माहिती आहे, की एकूण 50,000 विद्यार्थी कमी झालेत. ते कोणते कमी झालेत? कारण की ज्या बरे विद्यार्थ्यांनी आतापर्यंत पेपर्स लॉक केले नव्हते, त्यापैकी ते विद्यार्थी असणार आहेत. कारण की आता आपण बघितलं, की 50,000 विद्यार्थी कमी झाले. त्या ज्या विद्यार्थ्यांनी पेपर्स लॉकच केले नाही किंवा आणखीन मुदत वाढ ह्याची वाट बघत बसते असली, तर ते तिथनं बाहेर पडले हे लक्षात घ्या. कारण की एवढ्या मोठ्या प्रमाणात शिक्षक भरती निघालेली आहे आणि जर तुम्ही पेपर्स लॉकच करत नसाल, तर तुमचा ह्याच्यामध्ये काही उपयोग नाही हे देखील लक्षात घ्या. कारण की पेपर जर लॉक केले तर तुम्ही तिथे ह्याच्यामध्ये कुठं ना कुठं तुम्ही लागू शकता. आता ह्याचा विषय असा आहे, की मार्काचे 120 वाला जर तिथे लागू शकतो का? 130 वाला तिथे लागू शकतो का? समजा तुम्ही एका शाळेसाठी फॉर्म भरला असेल, आता इंटरव्ह्यू म्हणजे काय माहिती आहे, जर तुम्ही तिथं संस्थेमध्ये पैसे भरणार असाल तर त्याला इंटरव्ह्यूचा राऊंड म्हणतात आणि विदाऊट इंटरव्ह्यू म्हणजे तुम्ही जिल्हा परिषदमध्ये तुम्हाला राऊंड असतो विदाऊट इंटरव्ह्यू. आता सर्वात आधी पहिलाच राऊंड कुठला असणार आहे मित्रांनो, तर तिथं विषय असा आहे, की विदाऊट इंटरव्ह्यू म्हणजे जिल्हा परिषदमध्ये जर तुमचं नाव आलं तर तुम्हाला एकही रुपया न भरता म्हणजे ₹0 तुम्ही शिक्षक होऊन जाणार ₹0 आणि जर तुम्ही इंटरव्ह्यूच्या राऊंडमध्ये जर बसला आणि इंटरव्ह्यू राऊंडमध्ये तुम्ही जर एखाद्या शाळेत तुमचं नाव पडलं तर तुम्हाला स्पर्धा जी आहे ती फार कमी झाली. म्हणजे एका जागेसाठी 5 विद्यार्थी बोलण्यात येणार ही देखील लक्षात घ्या. एका जागेसाठी 5 विद्यार्थी आणि ह्याच्यामध्ये किती आपल्याला पैशाची मागणी केली जाते किंवा काय. तर मित्रांनो पैशाची मागणी जर बघत असेल तर बऱ्याच जणांना माहिती आहे, की आता गेल्या वेळेस किती रुपये घेतले होते, काय घेतले होते हे देखील लक्षात घ्या. कारण की ह्याच्यानुसार हे ठरलं जातं आणि तेव्हा तुम्ही तिथे शिक्षक म्हणून लागू शकता किंवा तुमचा मराठी इतिहास तुमची जागा आहे आणि तिथे त्या जागेसाठी आणखीन 5 विद्यार्थी तिथे बोलले तुम्ही 5वा आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 5ही विद्यार्थ्यांना विचारलं जातं, की तुम्ही किती द्यायला तयार आहेत, तुम्ही किती द्यायला तयार आहेत. त्याच्यामध्ये जर तुम्ही पैशाची आकडेवारी वाढवली तर तुम्ही तिथे 100% अशा प्रकारे लागू शकता. अशा प्रकारे इंटरव्ह्यूचा राऊंड असतो आणि त्याच्यामध्ये देखील शासनानं काही अट ठेवलेली आहे. त्यामुळे आणि विदाऊट इंटरव्ह्यू म्हणजे जिल्हा परिषदमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे लागू शकताय. आता हे कधी ओपन होणार आहे किंवा तुमचं भवितव्य उघडणार आहे, तर 8 ते 10 दिवसात मित्रांनो, 8 ते 10 दिवसात तुम्हाला ह्याच्यामध्ये संपूर्ण गोष्टी कळून जाणार आहे, की शिक्षक भरतीमध्ये तुमचं नाव येणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला शाळेमधून कॉल येणार आहे, ह्या शाळेमध्ये तुम्ही येऊन जावा, त्या शाळेमध्ये तुम्ही येऊन जावा. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुमचं नाव बघायला मिळणार आहे, किती शाळेमध्ये आपलं नाव आलेलं आहे आणि त्या शाळेमध्ये तुम्हाला जाऊन तिथं इंटरव्ह्यूसाठी जायचं आणि विदाऊट इंटरव्ह्यू असेल तर तुम्ही डायरेक्ट तुमच्या हातामध्ये सिलेक्शन पोचपावती तुमच्याकडे मिळणार आहे. डायरेक्ट तुमच्याकडे ऑर्डर मिळणार विदाऊट इंटरव्ह्यूसाठी. जर जिल्हा परिषद तुम्ही फॉर्म टाकला असेल, की 1 ते 5 साठी आणि सर्वात जास्त फॉर्म जे आले ते डी-एडच्या विद्यार्थ्यांनी आलेले आहेत आणि डी-एडच्या सर्वात जास्त जागा आहेत लक्षात घ्या आणि 1 ते 5 साठी शिक्षक फार कमी आहेत. त्याच्यामुळे अशा प्रकारे स्पर्धा देखील कमी झालेली आणि जागा देखील जास्त आहेत. आता नवीन टेट परीक्षा कधी निघणार मित्रांनो, आता जर तुम्ही टी-ई-टी पास असाल आणि ह्या शिक्षक भरतीला तुम्ही वळगाळा असाल तर तुम्हाला नवीन टेट परीक्षा कधी निघणार आहे हे लक्षात घ्या. कारण की आता नवीन टेट जे आहे मित्रांनो 2026च्या 2027ला मे महिन्यामध्ये टेट परीक्षा होऊ शकते मित्रांनो.
ही मे महिन्यामध्ये टेट नवीन परीक्षा होणार आहे 2027ला. कारण की आता आणखीन एक मोठी शिक्षक भरती होऊ शकते. त्याच्यामुळे जर तुम्ही TETचा तयारी करत असाल तर TET तयारी चांगली करा, जेणेकरून तुम्ही TET जर असाल तर तुम्हाला टेट परीक्षेला बसता येतात. जर तुम्ही B.Ed असाल आणि 9वी-10वीसाठी असाल तर तुम्हाला डायरेक्ट टेट परीक्षेला बसता येतं, TETची गरज नाही. अशा प्रकारे काय काय गोष्टी आहेत ती लक्षात घ्या, कारण की ह्याच्यामध्ये तुम्हाला आता 8 ते 10 दिवसामध्ये संपूर्ण माहिती कळणार आहे, कशा प्रकारे आपलं शिक्षक भरतीमध्ये नाव येणार आहे. ह्यासाठी नवीन अपडेट घेण्यासाठी आजच आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.